हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिकल करंटबद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. सो जर तुम्ही कोणत्याही इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करत असाल किंवा कोणत्याही एक्झामची जरी प्रिपरेशन करत असाल तरी हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी यूजफुल असणार अशी मला खात्री आहे आणि त्यानं नक्कीच तुमचा स्कोर बूस्ट होईल अशी सुद्धा मला खात्री आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, सो सगळ्यात आधी आपण बघणार आहे व्हॉट इज करंट. म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये करंट आहे असं आपण केव्हा म्हणतो हे आपण आता बघणार आहे. ओके, सो करंट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन अ सर्किट. टू यूज इलेक्ट्रिसिटी वी नीड इलेक्ट्रॉन्स टू फ्लो इन द सेम डायरेक्शन अराउंड द सर्किट. ओके, म्हणजे एखाद्या सर्किटमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतील त्यावेळेला आपण म्हणतो की तिथे इलेक्ट्रिक करंट आहे. मग जर आपल्याला इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक करंट यूज करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त इलेक्ट्रॉन फ्लो होणं गरजेचं नाही आहे, तर ते इलेक्ट्रॉन्स हे सेम डायरेक्शनमध्ये फ्लो होणंसुद्धा गरजेचं आहे एकाच सर्किटमध्ये. ओके, सो एखाद्या सर्किटमध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन्सचा युनिडायरेक्शनल फ्लो असेल किंवा एकाच डायरेक्शनमध्ये फ्लो असेल तेव्हाच त्या सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट असतो. ओके, यानंतर वी युजली यूज कॉपर केबल्स टू फॉर्म द सर्किट because copper is a very good electrical conductor, which means the atoms that make copper have a loosely bound electron in their outermost or valence shell, which is free to move around inside the metal. ओके, म्हणजे एखादं इलेक्ट्रिकल सर्किट जर आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर त्यात आपण जे केबल्स वापरतो त्यासाठी आपण कॉपर हे मटेरियल यूज करतो युजली. तर याचं कारण काय आहे तर कॉपर हे एक व्हेरी गुड इलेक्ट्रिकल कंडक्टर आहे, म्हणजेच त्याची कंडक्टिव्हिटी ही खूप चांगली आहे किंवा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे ते. मग त्याच्यामुळे त्याच्यातले जे काही ॲटम असतात त्याच्यामध्ये लूजली बॉन्ड इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्या आउटरमोस्ट किंवा व्हॅलन्स शेलमध्ये, आणि ते इझिली त्या मेटलच्या आतमध्ये मूव्ह करू शकतात आणि त्याच्यामुळे ते इझिली इलेक्ट्रिसिटी किंवा करंट कंडक्ट करू शकतात. त्याच्यामुळे आपण कॉपर केबल्सचे यूज करतो इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये. ओके, यानंतर दिस फ्री इलेक्ट्रॉन इज व्हेरी इझी टू मूव्ह, विच इज वाय कॉपर इज सो पॉप्युलर. इट्स सो इझी टू मूव्ह दॅट इट विल नॅचरली मूव्ह टू अदर कॉपर ॲटम्स बाय इटसेल्फ. ओके, म्हणजे कॉपरमध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स किंवा आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स हे लूजली बाउंड असतात हे तर आपण बघितलं. तर ते एवढे लूजली बाउंड असतात की ते दुसऱ्या कॉपर ॲटम्समध्ये स्वतःहून मूव्ह करू शकतात आणि त्याच्यामुळेच त्याची कंडक्टिव्हिटी ही हाय असते. ओके, यानंतर बट दिस ऑकर्स रँडमली इन एनी अँड ऑल डायरेक्शन्स विच इज ऑफ नो यूज टू अस. म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते एका ॲटममधून दुसऱ्या ॲटममध्ये तर ट्रॅव्हल होत आहेत किंवा ट्रान्सफर होत आहेत आणि ते कोणत्याही डायरेक्शनमध्ये होऊ शकतं. पण आपल्याला सगळे डायरेक्शन गरजेचे नाही आहेत, आपल्याला फक्त एकच डायरेक्शन गरजेचं आहे आणि बाकीचे डायरेक्शन आपल्याला गरजेचे नाही आहेत. ओके, सो वी रॅप कॉपर वायर्स इन रबर बिकॉज द रबर इज अन इन्सुलेटर विच मीन्स इट डज नॉट अलाउ फ्री इलेक्ट्रॉन्स टू पास थ्रू इट. ओके, सो म्हणून आपण काय करतो तर कॉपर वायर्स हे रबरमध्ये रॅप करतो. का तर कारण रबर एक इन्सुलेटर आहे, म्हणजे त्याच्यातून करंट हे फ्लो होऊ शकत नाही, म्हणून त्याच्यातून फ्री इलेक्ट्रॉन्स पण फ्लो होऊ शकत नाहीत. यानंतर दॅट रबर इन्सुलेटर प्रोव्हाइड्स अ बॅरियर अँड कीप्स द इलेक्ट्रिसिटी विदिन द वायर्स अँड अवे फ्रॉम अस. ओके, सो आपण जे बघितलं की रबर आपण इन्सुलेटर म्हणून यूज केलं आहे आणि कॉपर हे कंडक्टर म्हणून यूज केलं आहे. तर रबर हे इलेक्ट्रॉनच्या फ्लोला बॅरियर म्हणून वर्क करतं आणि ते इलेक्ट्रिसिटीला फक्त वायर्समध्ये ठेवतं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग या रिझनसाठी आपण ते रबर इन्सुलेटर यूज केलं आहे. ओके, यानंतर खाली एक डायग्राम दिले, ती डायग्राम व्यवस्थित समजून घ्या. एक कॉपर वायर दाखवले ज्याच्यात भरपूर कॉपर ॲटम्स असणार आहेत आणि त्या प्रत्येक ॲटममध्ये इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असणार आहेत. इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्हली चार्ज आयन्स असणार आहेत, प्रोटॉन्स हे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स असणार आहेत आणि न्यूट्रॉन्स हे नो चार्ज असणार आहेत.
ओके, मग ही डायग्राम तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. ओके, यानंतर फॉर अस टू यूज इलेक्ट्रिसिटी टू पॉवर आवर डिव्हाइसेस वी नीड लॉट्स ऑफ इलेक्ट्रॉन्स टू फ्लो इन द सेम डायरेक्शन अलॉंग अ सर्किट. ओके, म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आपण भरपूर डिव्हाइसेस तर यूज करतो, पण ते डिव्हाइसेस जर आपल्याला पॉवर करायचे असतील किंवा त्यांना सप्लाय देऊन जर आपल्याला ते ऑन करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी गरजेचं आहे. आणि ते इलेक्ट्रिसिटीसाठी आपल्याला भरपूर इलेक्ट्रॉन्स हे सेम डायरेक्शनमध्ये फ्लो होणं गरजेचं आहे. आणि जर इलेक्ट्रॉन्स हे डिफरंट डायरेक्शनमध्ये फ्लो होत असतील तर त्याची आपल्याला गरज नाही आहे ते इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये. ओके, म्हणजेच आपल्याला फक्त इलेक्ट्रॉनचे युनिडायरेक्शनल फ्लोच पाहिजे आहे. ओके, we can then place things like lamps in the way of these electrons so that they have to flow through it and generate light and heat in the process. ओके, मग आता इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये भरपूर कंपोनंट्स असतात. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं की आपल्याला लॅम्प ऑन करायचा आहे किंवा त्याला सप्लाय द्यायचा आहे तर त्यासाठी त्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आपण लॅम्प हे वाटत प्लेस करतो ज्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स हे त्याच्यातून पास होतील आणि त्याच्यामुळे लाईट आणि हीट जनरेट होईल आणि त्याच्याचमुळे तो लॅम्प हा ऑन होईल किंवा ग्लो होईल. ओके, टू डू दिस वी नीड टू फोर्स द इलेक्ट्रॉन्स टू मूव्ह अँड वी कॅन डू दॅट बाय अप्लाइंग अ व्होल्टेज. ओके, मग आपण हे तर बघितलं की करंट हे इलेक्ट्रॉनच्या युनिडायरेक्शनल फ्लोमुळे होतं, पण त्यासाठी इलेक्ट्रॉनचं मुवमेंट गरजेचं आहे आणि ते इलेक्ट्रॉन्सला मूव्ह करण्यासाठी आपण व्होल्टेज अप्लाय करतो. यानंतर व्होल्टेज इज द पुशिंग फोर्स. इट्स लाईक प्रेशर इन अ वॉटर पाईप. द मोर प्रेशर वी हॅव द मोर वॉटर कॅन फ्लो अँड द मोर व्होल्टेज वी हॅव द मोर इलेक्ट्रॉन्स कॅन फ्लो. ओके, म्हणजे व्होल्टेज आणि प्रेशर हे एकमेकांना ॲनालॉगस क्वांटिटीज आहेत. एखाद्या वॉटर पाईपमध्ये जेवढं जास्त प्रेशर असेल तेवढं जास्त पाणी त्यातून फ्लो होणार आहे. तसंच एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जेवढं जास्त व्होल्टेज असणार आहे तेवढेच जास्त इलेक्ट्रॉन्स त्यातून फ्लो होणार आहेत. ओके, म्हणजेच व्होल्टेज आणि प्रेशर हे एकमेकांना ॲनालॉगस आहेत. ओके, तर खाली तुम्हाला एक डायग्राम दिले ती तुम्ही समजून घ्या. तर आपण त्यात 2 बॅटरीज यूज केल्यात. एक आहे 1.5 व्होल्टची आणि दुसरी आहे 9 व्होल्टची. ओके, मग 1.5 व्होल्टची बॅटरी याच्यामुळे त्या लॅम्पला कमी सप्लाय मिळणार आहे आणि त्याच्यामुळे ती लॅम्प ही डिमर असणार आहे. पण 9 व्होल्टच्या बॅटरीमुळे त्या लॅम्पला जास्त सप्लाय मिळणार आहे आणि त्याच्यामुळे ते इकडच्यापेक्षा ब्राईटर असणार आहे. ओके, सो ही डायग्राम व्यवस्थित समजून घ्या. ओके, म्हणजे जेवढं जास्त व्होल्टेज असेल तेवढंच जास्त आपल्याला आउटपुट मिळणार आहे. ओके, यानंतर वी कॅन मेजर द प्रेशर विदाउट देअर बिंग एनी वॉटर फ्लोईंग अँड ऑल्सो वी कॅन मेजर द व्होल्टेज विदाउट देअर बिंग एनी करंट फ्लोईंग. ओके, सो एखादा वॉटर पाईपमध्ये वॉटर जरी फ्लो होत नसेल तरीसुद्धा आपण त्याच्यातला प्रेशर हा मेजर करू शकतो. तसंच एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जरी करंट फ्लो होत नसेल तरीसुद्धा आपण त्याच्यातला व्होल्टेज हा मेजर करू शकतो. ओके, बट वी कांट मेजर हाऊ मच वॉटर इज फ्लोईंग इफ नो प्रेशर इज फ्लोईंग and also we can't measure how much current is flowing if no voltage is flowing. ओके, म्हणजे एखाद्या वॉटर पाईपमध्ये जर प्रेशरच नसेल तर वॉटर हा सुद्धा फ्लो होणार नाही आहे आणि त्याच्यामुळे आपण वॉटर फ्लोसुद्धा मेजर करू शकणार नाही आहे. तसंच एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जर व्होल्टेज फ्लो होत नसेल तर करंटसुद्धा फ्लो होणार नाही आहे आणि त्याच्यामुळे आपण करंट फ्लो हा सुद्धा मेजर करू शकणार नाही. सो ते पॉसिबलच नाही आहे. ओके, यानंतर इफ देर इज नो व्होल्टेज डिफरन्स बिटवीन द 2 एंड्स सो फ्री इलेक्ट्रॉन्स मूव अराउंड रँडमली. दिस रँडम मुवमेंट इज नॉट कन्सिडर्ड ॲज द करंट. ओके, सो आपल्याला व्होल्टेजचे बेसिक डेफिनेशन माहिती आहे की जेव्हा 2 टर्मिनल्सच्या मध्ये किंवा 2 एंड्सच्या मध्ये एखादा पोटेन्शियल डिफरन्स असतो किंवा व्होल्टेज डिफरन्स असतो तेव्हा त्याला आपण व्होल्टेज असं म्हणतो. पण जेव्हा 0 व्होल्टेज डिफरन्स असेल किंवा नो व्होल्टेज डिफरन्स असेल तेव्हा इलेक्ट्रॉन्स हे रँडमली मूव्ह होऊ शकतात कोणत्याही डायरेक्शनमध्ये आणि तिथे युनिडायरेक्शनल फ्लो नसतो इलेक्ट्रॉन्सचा. मग त्या रँडम मुवमेंटला आपण करंट असं कन्सिडर करू शकत नाही, कारण याआधी आपण बघितले की इलेक्ट्रॉन्स जर एकाच डायरेक्शनमध्ये फ्लो होत असतील तर त्यालाच फक्त आपण
करंट असं कन्सिडर करतो. आणि जर भरपूर डायरेक्शन्समध्ये फ्लो होत असतील तर त्याला आपण करंट म्हणू शकत नाही. ओके. त्यानंतर बट इफ वी टेक अ बॅटरी ऑफ 1.5 वोल्ट अँड कनेक्ट द वायर अक्रॉस द टू टर्मिनल्स देन देअर इज नाव अ डिफरन्स ऑफ 1.5 वोल्ट अक्रॉस द वायर. ओके. म्हणजे जर आपण एखादी बॅटरी घेतली 1.5 वोल्टची आणि त्याला त्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये कनेक्ट केलं टू टर्मिनल्सच्या मध्ये, तर त्याच्यामुळे त्या दोन टर्मिनल्सच्या मधला व्होल्टेज डिफरन्स किंवा पोटेन्शियल डिफरन्स हा 1.5 वोल्ट होतो आणि त्याच्यामुळे त्या इलेक्ट्रॉन्सचा वन डायरेक्शनल फ्लो किंवा युनिडायरेक्शनल फ्लो हा चालू होतो आणि त्याच्यामुळे तिथून करंट हा फ्लो होत असतो. ओके. तर खाली त्यांनी एक डायग्राम दिली, ते डायग्राम व्यवस्थित समजून घ्या. ओके. तर पहिला काय दिलं आहे बघा, नो व्होल्टेज डिफरन्स देन इलेक्ट्रॉन्स मूव्ह रँडमली. ओके. म्हणजे जर व्होल्टेज डिफरन्स नसेल तर इलेक्ट्रॉन्स हे रँडमली कोणत्याही डायरेक्शन्समध्ये फ्लो होऊ शकतात. अप्लाइंग अ व्होल्टेज डिफरन्स फोर्सेस द इलेक्ट्रॉन्स टू फ्लो इन ओनली वन डायरेक्शन. ओके. म्हणजे जेव्हा आपण व्होल्टेज डिफरन्स अप्लाय करतो त्यावेळेला इलेक्ट्रॉन्स हे वन डायरेक्शनमध्ये फ्लो व्हायला चालू होतात आणि त्याच्यामुळे करंट हा फ्लो होतो तिथे. ओके. यानंतर दिस पोटेन्शियल डिफरन्स इज गोइंग टू फोर्स द इलेक्ट्रॉन्स टू फ्लो इन द सेम डायरेक्शन. म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये इलेक्ट्रिकल वायरच्या दोन टर्मिनल्सच्या मध्ये आपण जो पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज डिफरन्स अप्लाय केला आहे त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स हे सेम डायरेक्शनमध्ये किंवा वन डायरेक्शनमध्ये फ्लो होणार आहेत आणि त्याच्यामुळे तिथे करंट हा जनरेट होणार आहे. ओके. सो वी नीड अ लॉट ऑफ इलेक्ट्रॉन्स टू फ्लो अलॉंग अ सर्किट अँड थ्रू अवर लॅम्प्स टू गेट देम टू शाईन ब्राईटली. ओके. म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमधून करंट फ्लो होण्यासाठी आपल्याला भरपूर इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. प्लस लॅम्प जर आपल्याला ग्लो व्हायचा असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला भरपूर इलेक्ट्रॉन्सची गरज आहे, ते पण एका डायरेक्शनमध्ये. ओके. However, the cables and lamps can only handle a certain amount of electrons passing through them, just like a pipe is rated to handle only a certain amount of water passing through it or a certain pressure. ओके. म्हणजे केबल्स अँड लॅम्प्समधून सर्टन अमाऊंट्स ऑफ इलेक्ट्रॉन्स फक्त पास होऊ शकतात. तुम्ही म्हणू शकता त्याची कपॅसिटी तेवढी असते, जसे की एका पाईपची पण कपॅसिटी असते की त्याच्यातून एक सर्टन अमाऊंट ऑफ वॉटर फ्लो होऊ शकतो, त्याच्यावरती ते जाऊ शकत नाही. ओके. इफ इट वेअर टू एक्सीड दिस देन द पाईप विल बस्ट. म्हणजे जर एखाद्या वॉटर पाईपमधून जाणाऱ्या वॉटरची कपॅसिटी ही एक्सीड झाली तर ते पाईप हे बस्ट होऊ शकतं. तसंच आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटच्या बाबतीत सुद्धा आहे. ओके. Likewise, if too many electrons pass through the cable or the lamp, then it will burst or burn out. ओके. म्हणजे याआधी आपण बघितलं की रेटेड कपॅसिटीच्या वर जर एखाद्या पाईपमधून वॉटर फ्लो होत झालं तर ते पाईप हे बस्ट होऊ शकतं. तसंच जर रेटेड कपॅसिटीच्या वरती एखाद्या केबलमधून किंवा लॅम्पमधून इलेक्ट्रॉन्स हे फ्लो झाले तर ते केबल किंवा लॅम्प हे सुद्धा बस्ट होऊ शकतं किंवा बर्न होऊ शकतं. ओके. We refer to the flow of electrons as current and we measure this in the unit of amperes or A. ओके. म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमधून जर इलेक्ट्रॉन्स फ्लो होत असतील तर त्याला आपण करंट असं कन्सिडर करतो आणि त्याला आपण ॲम्पियर्स म्हणून मेजर करतो आणि त्याला आपण ए असं डिनोट करतो. ओके. तर खाली दिलेली डायग्राम व्यवस्थित समजून घ्या. तिथं पण तेच सांगितलं जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं आहे. ॲम्पियर्समध्ये आपण त्याला मेजर करतो आणि ए म्हणून आपण त्याला डिनोट करतो आणि ॲम्पियर्सला जनरली आपण ॲम्प्स असं सुद्धा म्हणतो, तर ते सुद्धा दिलं आहे तिथं. ओके. मग त्याची कपॅसिटीसुद्धा दिली आहे 3 ॲम्पियर त्या फ्यूजची. ओके. मग त्या कपॅसिटीच्या वर जर काही त्याच्यातून करंट फ्लो झाला तर ते बस्ट होऊ शकतं किंवा बर्न होऊ शकतं, डॅमेज होऊ शकतं. तर ते आपल्याला काळजी घेतली पाहिजे तिथे. ओके.
यानंतर आपण बघणार आहे कन्सेप्ट ऑफ कन्व्हेन्शनल करंट अँड इलेक्ट्रिकल करंट. ओके, तर आत्तापर्यंत आपण बघितलं की करंट म्हणजे एक्झॅक्टली काय आहे किंवा करंट हा कशामुळे जनरेट होतो, करंट आपण कशाला म्हणतो, हे सगळं आपण बघितलं. पण करंटमध्ये पण दोन टाईप्स असतात, कन्व्हेन्शनल करंट आणि इलेक्ट्रिकल करंट. मग कन्व्हेन्शनल करंट म्हणजे काय, इलेक्ट्रिकल करंट म्हणजे काय किंवा त्याच्यातले डिफरन्स काय आहेत ते आपण आता डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, तर कन्व्हेन्शनल करंट, also known as static current, is the electrical charge that flows from the positive terminal to the negative terminal of a power source. It was proposed by Benjamin Franklin. Okay, so कन्व्हेन्शनल करंट किंवा स्टॅटिक करंटची कन्सेप्ट ही बेंजामिन फ्रँकलिन या सायंटिस्टने डिस्कवर केली. ओके, तर त्याच्या म्हणण्यानुसार इलेक्ट्रिकल चार्ज जे की पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निगेटिव्ह टर्मिनलपर्यंत फ्लो होतात त्याला आपण कन्व्हेन्शनल किंवा स्टॅटिक करंट असं म्हणतो. आणि इलेक्ट्रिक करंट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स दॅट फ्लो फ्रॉम नेगेटिव्ह टर्मिनल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल. इट वॉज प्रपोज बाय जोसेफ थॉम्सन. ओके, सो इलेक्ट्रिकल करंटची कन्सेप्ट जोसेफ थॉम्सन म्हणून सायंटिस्टनी डिस्कवर केली होती. इलेक्ट्रिकल करंट म्हणजे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स जे की निगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलपर्यंत फ्लो होतात. ओके, मग याच्यात मेन डिफरन्स काय आहे बघा. कन्व्हेन्शनल करंटमध्ये आपण इलेक्ट्रिकल चार्जचे डायरेक्शन कन्सिडर करतो जे की पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निगेटिव्ह टर्मिनलपर्यंत असणार आहे. आणि इलेक्ट्रिकल करंटमध्ये आपण इलेक्ट्रॉन्सच्या फ्लोचे डायरेक्शन कन्सिडर करतो जे की नेगेटिव्ह टर्मिनलपासून पॉझिटिव्ह टर्मिनलपर्यंत असणार आहे. ओके, त्याच्यातले दोन सायंटिस्ट जर तुम्हाला माहीत पाहिजेत. ओके, त्यानंतर आपण बघणार आहे ए सी करंट अँड डी सी करंट. ओके, सो आत्तापर्यंत आपण बघितलं की करंट म्हणजे एक्झॅक्टली काय असतं किंवा कन्व्हेन्शनल करंट अँड इलेक्ट्रिकल करंटची कन्सेप्ट काय आहे, त्याच्यामधला डिफरन्स काय आहे हे सुद्धा आपण बघितलं. तर आता आपण ए सी करंट म्हणजे काय आणि डी सी करंट म्हणजे काय त्याच्यातला डिफरन्स हा डिटेलमध्ये बघणार आहे. ओके, सो सगळ्यात आधी हे समजून घ्या की ए सी करंट म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि डी सी करंट म्हणजे डायरेक्ट करंट. ओके, यानंतर इन ए सी करंट द इलेक्ट्रॉन्स फ्लो इन टू डायरेक्शन्स. Current flow is in the form of waveform. Frequency is 50 Hz. Power factor lies between 0 and 1. It has less energy losses and thus it has more efficiency. It is used for long distance transmission lines. Examples are fridges, washing machines, lightning and fans. Okay, म्हणजे ए सी करंटमध्ये इलेक्ट्रॉन्स हे टू डायरेक्शन्समध्ये फ्लो होतात. करंट फ्लो हे का वेवफॉर्मच्या फॉर्ममध्ये असतं, टू डायरेक्शन्समध्ये फॉरवर्ड डायरेक्शन आणि बॅकवर्ड डायरेक्शन अशा फॉर्ममध्ये ती वेवफॉर्म असते. ओके, फ्रिक्वेन्सी इज 50 हर्ट्स. त्यानंतर पॉवर फॅक्टर इज 0 and 1च्या मध्ये असते. त्याच्यात लेस एनर्जी लॉसेस असतात आणि त्याच्यामुळे त्याची एफिशियन्सी ही सुद्धा जास्त असते. आणि ते आपण लाँग डिस्टन्स ट्रान्समिशनसाठी यूज करतो कारण त्याच्यात एनर्जी लॉसेस हे कमी असतात. त्याच्यामुळे त्याची कॉस्ट ही सुद्धा कमी असते, इकॉनॉमिकल आहे ते म्हणून. ओके, मग त्याचे एक्झाम्पल्स आहेत फ्रीजेस, वॉशिंग मशीन्स, लाईटनिंग अँड फॅन्स. ओके, हे सगळे डिव्हायसेस आपण पॉवर करण्यासाठी ए सी करंट यूज करतो. ओके, यानंतर इन डी सी करंट द इलेक्ट्रॉन्स फ्लो इन ओनली वन डायरेक्शन. करंट फ्लो इज इन द फॉर्म ऑफ स्ट्रेट लाईन. फ्रिक्वेन्सी इज 0 Hz. Power factor is 1. It has more energy losses and thus it has less efficiency. It is used for short distance transmission lines. Examples are batteries, solar, photovoltaic cells and electronic devices. ओके, म्हणजे डी सी करंटमध्ये इलेक्ट्रॉन्स हे फक्त एका डायरेक्शनमध्ये फ्लो होतात आणि ते म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये. आणि करंट फ्लो एका स्ट्रेट लाईनच्या फॉर्ममध्ये असतं कारण त्याच्यात फक्त एकच डायरेक्शन असते, फॉरवर्ड डायरेक्शन. ओके, मग त्याच्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी 0 हर्ट्स असते. पॉवर फॅक्टर हे 1 असतं किंवा ज्यालाच आपण युनिटी पॉवर फॅक्टर असं सुद्धा म्हणतो. त्याच्यात एनर्जी लॉसेस जास्त असतात आणि त्याच्यामुळे त्याची एफिशियन्सी ही सुद्धा कमी असते. ओके, मग हे आपण शॉर्ट डिस्टन्स ट्रान्समिशनसाठी यूज करतो कारण एनर्जी लॉसेस जास्त असल्यामुळे त्याची कॉस्ट ही सुद्धा जास्त असते आणि ते इकॉनॉमिकल नसतं. ओके, मग त्याचे एक्झाम्पल्स आहेत बॅटरीज, सोलार, फोटोवोल्टाईक किंवा पी व्ही सेल्स आणि त्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. मग हे सगळे डिव्हायसेस पॉवर करण्यासाठी आपण डी सी करंट यूज करतो. ओके,
नंतर आपण बघणार आहे सिरीज सर्किट आणि पॅरलल सर्किट. ओके, सो आता आपण बघणार आहे की सिरीज सर्किटमधून फ्लो होणारा करंट कसा असणार आहे किंवा व्होल्टेज कसं असणार आहे, पॅरलल सर्किटमधून फ्लो होणारा करंट कसा असणार आहे, व्होल्टेज कसं असणार आहे, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहे आता. ओके, इन अ सिरीज सर्किट द करंट इज द सेम थ्रू आउट ऑल द कंपोनंट्स बिकॉज देर इज ओनली वन पाथ फॉर द करंट टू फ्लो. व्होल्टेज डझंट रिमेन द सेम. ओके, म्हणजे एखाद्या सिरीज सर्किटमध्ये करंट हे सगळ्या कंपोनंट्समधून सेम असतं, कारण करंट फ्लोसाठी फक्त एकच पाथ अवेलेबल असतं. व्होल्टेज हे सेम राहत नाही, व्होल्टेज हे चेंज होत राहतं. ओके, यानंतर इन अ पॅरलल सर्किट द करंट इज द सम ऑफ द करंट्स फ्लोईंग थ्रू द कंपोनंट्स ऑफ डिफरंट ब्रांचेस बिकॉज देअर्स मल्टिपल पाथ फॉर द करंट्स टू फ्लो. ओके, व्होल्टेज रिमेन्स द सेम. म्हणजे पॅरलल सर्किटमध्ये करंट फक्त एका पाथने फ्लो होत नाही, तर भरपूर ब्रांचेसच्यामुळे किंवा भरपूर पाथच्यामुळे ते फ्लो होतं आणि टोटल करंट हे त्या डिफरंट ब्रांचेसमधून फ्लो होणारा करंटचा सम असतो. ओके, यानंतर व्होल्टेज इथं सेम राहतं. ओके, यानंतर आपण बघणार आहे रेजिस्टर. सो एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये आपण का रेजिस्टर्स कनेक्ट करतो किंवा त्याचं काय फंक्शन आहे एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये ते आपण आता बघणार आहे. ओके, सो रेजिस्टर्स मेक इट हार्डर फॉर द इलेक्ट्रॉन्स टू फ्लो थ्रू अ सर्किट अँड दे रिड्यूस द करंट. म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जर आपण रेजिस्टर कनेक्ट केलं तर त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्सचा फ्लो हा लिमिट होतो किंवा कमी होतो आणि त्याच्याचमुळे करंट हा सुद्धा कमी होतो तिथे. ओके, इट्स जस्ट लाईक ॲडिंग अन ऑब्स्टॅकल इन द पाईप थ्रू विच वॉटर इज फ्लोईंग. ओके, म्हणजे जर एखाद्या वॉटर पाईपमध्ये आपण ऑब्स्टॅकल ॲड केलं तर तिथे वॉटर फ्लो हा लिमिट होणार आहे किंवा रेस्ट्रिक्ट होणार आहे. तसंच एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जर आपण रेजिस्टर ॲड केलं तर करंट हा सुद्धा लिमिट होणार आहे किंवा रेस्ट्रिक्ट होणार आहे. ओके, सो इथं आपण बघू शकतो की ऑब्स्टॅकल आणि रेजिस्टर हे एकमेकांना ॲनालॉगस क्वांटिटीज आहेत. ओके, यानंतर खाली त्यांनी एक डायग्राम दिली आहे, ती डायग्राम व्यवस्थित ऑब्झर्व करा, ती डायग्राम समजून घ्यायचा प्रयत्न करा. इथं त्यांनी 3 डिफरंट रेटिंगचे रेजिस्टर्स कनेक्ट केलेत बघा, 100 ओहम, 450 ओहम आणि 900 ओहम. ओके, सो आपल्याला जेवढ्या करंट गरजेचं आहे त्यानुसार आपण रेजिस्टरची चॉईस करून ते कनेक्ट करू शकतो. ओके, आणि त्याच्यामुळे करंट हा लिमिट करू शकतो किंवा रेस्ट्रिक्ट करू शकतो. ओके, यानंतर आपण बघणार आहे फ्यूजेस. सो आता आपण बघणार आहे की एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये फ्यूजेसचं काय फंक्शन आहे किंवा फ्यूज आपण का कनेक्ट करतो एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये ते आपण आता बघणार आहे. ओके, सो फ्यूजेस इन अ बेसिक सेन्स हॅव अ थिन पीस ऑफ वायर इनसाइड देम विच इज रेटेड टू हँडल अ सर्टन अमाऊंट ऑफ करंट फ्लोईंग थ्रू देम. म्हणजे बेसिकली फ्यूजमध्ये एक थिन पीस ऑफ वायर असतं ज्याच्यात की एक रेटेड करंट असतं आणि तेवढंच अमाऊंट ऑफ करंट त्याच्यातून फ्लो होऊ शकतं. ओके, इफ टू मच करंट फ्लोज इन अ सर्किट देन द फ्यूज विल बर्न आउट अँड दिस विल ओपन ऑर ब्रेक द सर्किट टू प्रोटेक्ट द इलेक्ट्रिकल कंपोनंट्स. म्हणजे त्या रेटेड करंटच्या वर जर करंट हा फ्लो झाला किंवा ती जर कपॅसिटी एक्सीड झाली त्या सर्किटमधून तर तो फ्यूज हा बर्न होईल आणि त्याच्यामुळे ते जे सर्किट आहे ते ओपन होईल किंवा ब्रेक होईल आणि बाकीचे इलेक्ट्रिकल कंपोनंट्स प्रोटेक्ट होतील. ओके, मग हे आहे फ्यूजचं फंक्शन. ओके, मग खाली त्यांनी फ्यूजचं फोटो दिला आहे बघा, तर 3 अँपियर एवढी त्या फ्यूजची रेटिंग आहे. म्हणजे 3 अँपियरच्या वर जर त्याच्यातून करंट फ्लो झाला तर तो जो फ्यूज आहे तो बर्न होणार आहे. ओके, त्यानंतर आपण बघणार आहे सर्किट ब्रेकर्स. एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये सर्किट ब्रेकरचं काय फंक्शन आहे किंवा आपण का सर्किट ब्रेकर्स कनेक्ट करतो एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये ते आपण आता बघणार आहे. ओके, सो सर्किट ब्रेकर्स आर एसेन्शियली अ स्विच that automatically opens to break the circuit if too many electrons pass through it in either an overload or a short circuit scenario. ओके, म्हणजे सर्किट ब्रेकर हे मेनली 2 कंडिशन सेन्स करतं, एक म्हणजे ओव्हरलोड आणि दुसरा म्हणजे शॉर्ट सर्किट. ओके, मग सर्किट ब्रेकर्स काय करतं, एक एसेन्शियली ते एक स्विच असतं जे की ऑटोमॅटिकली ओपन होतं सर्किट ब्रेक करण्यासाठी जर की एका रेटेड कपॅसिटीच्या वर त्याच्यातून इलेक्ट्रॉन्सचे फ्लो झाले तर. ओके, तर खाली त्यांनी सर्किट ब्रेकर्सचं
डायग्राम दिली आहे बघा. पहिला आहे नॉर्थ अमेरिकन स्टाईल सर्किट ब्रेकर आणि दुसरा आहे युरोपियन स्टाईल सर्किट ब्रेकर. ओके, तर हे व्यवस्थित समजून घ्या तुम्ही. ओके, नंतर आपण बघणार आहे GFCI अँड RCD. ओके, म्हणजे एखाद्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये GFCI आणि RCD आपण काय यूज करतो किंवा ते म्हणजे काय ते आपण आता बघणार आहे. ओके, सो इन नॉर्थ अमेरिका वी फाइंड अनदर सेफ्टी डिवाइस called a GFCI or a ground fault circuit interrupter. In Europe this is called an RCD or residual current device. ओके, म्हणजे नॉर्थ अमेरिका आणि युरोपमध्ये त्याला नावं तर वेगवेगळी आहेत पण प्रत्येकाचं फंक्शन हे मात्र सेम आहे. GFCI म्हणजे ग्राउंड फॉल्ट सर्किट इंटरप्टर आणि RCD म्हणजे रेसिड्युअल करंट डिवाइस. ओके, मग GFCI हे ग्राउंड फॉल्टला डिटेक्ट करणार आहे आणि RCD हे रेसिड्युअल करंटला डिटेक्ट करणार आहे. ओके, दोन्हीचं फंक्शनसुद्धा सेम आहे. मग खाली त्यांनी डायग्राम दिले बघा GFCIची आणि RCDIची, ती व्यवस्थित समजून घ्या डायग्राम. ओके, तर यानंतर आपण GFCI आणि RCDचं वर्किंग बघणार आहे. सो GFCI अँड RCD बेसिकली मॉनिटर अँड कम्पेअर द करंट इन द सप्लाय अँड द रिटर्न वायर्स टू अ सर्किट. म्हणजे GFCI आणि RCD हे जे डिव्हाइस आहेत ते सप्लाय करंट आणि लोड करंट हे कम्पेअर करत असतात. इफ द करंट कमिंग बॅक इज नॉट इक्वल टू द करंट बिंग सप्लाइड देन द इलेक्ट्रिसिटी हॅज फाउंड अनदर पाथ अँड इज लिव्हिंग द सर्किट. म्हणजे जर एखाद्या सर्किटमधून बाहेर येणारा करंट हा सर्किटला दिलेल्या करंटपेक्षा कमी असेल किंवा त्याच्या इक्वल नसेल तर इलेक्ट्रिसिटीला दुसरा पाथ मिळालेला असू शकतो आणि ते सर्किटला लिव्ह करून जाऊ शकतं. इट कुड बी पासिंग थ्रू अ पर्सन सो द डिव्हाइस कट्स द पॉवर. ओके, म्हणजे GFCI आणि RCD ही पॉसिबिलिटी सेन्स करते की जर सप्लाय करंट आणि लोड करंट हे जर इक्वल नसतील तर ते जो काही करंट आहे तो एखाद्या पर्सनमधून सुद्धा फ्लो होऊ शकतो किंवा पास होऊ शकतं आणि त्याच्यामुळे ते डिव्हाइस हा पॉवर कट करतो. ओके, दिस हॅपन्स एक्स्ट्रीमली फास्ट अँड विथ अ व्हेरी स्मॉल टॉलरन्स टू हेल्प प्रोटेक्ट इलेक्ट्रिकल शॉक्स अँड कीप अस सेफ. म्हणजे ही जे काही प्रोसेस आहे ती खूप फास्ट होते आणि खूप स्मॉल टॉलरन्स लिमिटनं होते, ज्याच्यामुळे इलेक्ट्रिकल शॉक आपण प्रिव्हेंट करू शकतो आणि आपण सेफ राहू शकतो. ओके, सो हे झालं GFCI and RCD devices. Okay, subscribe my channel for more videos. Thank you.